विजेच्या लपंडावाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं अक्कलकोट महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। अक्कलकोट शहरातील वीज पुरवठा अचानकपणे खंडित होत असल्यानं त्याचा वयोवृद्ध व्यक्ती आणि नवजात शिशु लहान मुलांना त्रास होत असल्यानं त्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं अक्कलकोट महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना अक्कलकोट नगर परिषदेचे नगरसेवक, आरोग्य सभापती तथा रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की सध्या मे महिन्यात तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस असल्यानं शासनाच्या वतीनं सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत गरज असेल तर बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येत आहे। तरी महावितरणकडून व्यवस्थित वीज पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। गेल्या अनेक दिवसापासून अचानकपणाने लाईट काढली जाते आणि अक्कलकोट शहरामध्ये जे लहान मुले असतील, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना या लाईट गेल्यामुळे अनेक त्यांना त्रास या ठिकाणी होत आहे। एकीकडे शासन सांगत आहे 46, 44, 45 डिग्री सोलापूर जिल्ह्यात ऊन आहे आणि गरज असले तर आपण घराबाहेर पडा। आणि या ठिकाणी जे व्यक्ती घरात शासनातलं जे आव्हानाला प्रतिसाद देत गरीब असतात, पण या ठिकाणी अक्कलकोट MSB कार्यालयाकडून वारंवार लाईट काढली जात आहे। त्या ठिकाणी लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या घरामध्ये काही लोकांचे पत्र्याचे घर आहेत, त्या ठिकाणी एवढं तापमानाचं त्यांना त्या ठिकाणी घरात त्रास होत असेल तर या MSB कार्यालयाला आम्ही या ठिकाणी गांधीगिरी स्टाईलने या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना हात जोडून या ठिकाणी विनंती केलेली आहे। जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत अक्कलकोट शहराचं या ठिकाणी आपण वीज खंडित करू नये आणि सुरळीत 24 तास वीज पुरवठा या ठिकाणी अक्कलकोट शहराला द्यावं अशी आम्ही नागरिकाच्या वतीने मागणी केलेली आहे। अन्यथा जर वारंवार त्यांनी जर असंच करत असतील तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईलने त्यांना आमच्या भाषेत त्या ठिकाणी आंदोलन करून त्यांना त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल। निवेदन देताना नगरसेवक सद्दाम शेरीकर, माजी नगरसेवक आलम कोरबू, विनोद मदने, अंबादास गायकवाड, आसिफ सुतार यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।